सिंहगड पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलनाला बसले शेतकऱ्यांची गोरक्षकांनी पकडून दिलेल्या म्हशी परत द्यावी अशी त्यांची मागणी। काही वेळापूर्वी सदाभाऊ हे गोशाळेत गेले होते, यावेळी त्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात मंदार गुंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, काय सगळा प्रकार घडला आणि आता काय नेमकं घडतंय? सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। त्यांचा आक्षेप आहे की कथित गोरक्षकांनी शेतकऱ्यांच्या म्हशी नेलेल्या आहेत आणि ते परत देत नाहीयेत। सदाभाऊ खोत यांनी काही वेळापूर्वी पुण्यातील फुरसुंगी इथं जाऊन या म्हशी परत मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या ठिकाणी वाद झाला। सदाभाऊ खोत यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असं त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सदाभाऊ खोत पुन्हा सिंहगड रोड पोलीस स्टेशनला आलेले आहेत। तिथे ठिय्या आंदोलन करतायत। खरं तर सदाभाऊ खोत हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, मात्र तरी देखील ते अशा स्वरूपाचं आंदोलन करतायत कारण त्यांची असलेली पार्श्वभूमी एक शेतकरी नेता म्हणून त्यांचा उदय झालेला आहे आणि या सगळ्या माध्यमातून या गोरक्षकांकडून जो काही त्रास होतो शेतकऱ्यांना तो मांडण्याचा ते प्रयत्न करतायत। मंदार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून।